असं कुठं असतंय वय तानाजीराव? अहो मग तुम्ही सांगा कसं असतंय ते. अहो कंच बी चिलक्यात जमिनीवर ठेवून घाव घातल्यावर ते तुटणारच किंवा. अहो मग चिलखत चांगलं आहे हे समजणार कसं? शाजीराव चिलखताची परीक्षा अंगावर घालून करते. मग तेच तर रे. आता ते अन कोण करणार हो? नाही म्हणजे असं करताना खपायचा एखादा. हा ना. हे बघा राज, हे ना हे हिकून असा हात घालायचा. हे काय राज? अहो चला चला सील करा चला. अहो या चिलखताची परीक्षा घेऊ. आता सगळ्यात जोमदार हात कोणाचा? तान्हाजीराव या बख्तराची परीक्षा घ्यायची आपल्याला. एक चांगला जोरदार वार काढ चला. नाही नाही राज, हे असलं बापाच्याने बी व्हायचं नाही. तान्हाजीराव आपल्याला चिलखताची परीक्षा घ्यायची, वार काढा. तानाजीराव नाही राज. तानाजीराव आमची आज्ञा आहे. वार काढा नाहीतर आज्ञा मोडली हे मान्य करा. वाह वाह कृष्णाजी वाह, काय बख्तर बनवलंय. कान्होजी काका पाहिलं का? पण राज ते बघा काय झालंय. हा? आमचा सह्याद्रीचा सिंह असा रडायला लागला तर आम्ही कोणाकडे पाहायचं? हा राज, आई भावाची आण हाय तुम्हाला. पुण्याला असली आगळी करायला लावू नका. अहो आमच्या छात्या तुमच्यावरचं वार झेलेला आहेत की. तुमच्यावरती वार म्हणजे लई मोठं पाप. तान्हाजीराव जेवढा भरवसा आम्हाला कृष्णाजींच्या बख्तरावर आहे तेवढाच भरवसा तुमच्या हातावरही आहे. बख्तर आम्हाला वाचवेलच, पण आमच्या तान्हाजीरावांचा हात आम्हाला अपाय करणार नाही हे ठाऊक होतं आम्हाला. अहो आम्ही उगीच म्हणतो का? तान्हाजीरावांबरोबर असलं की किल्ल्याच्या बुरुजात सुरक्षित असल्यागत वाटतं.